नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पहिल्या गोव्याच्या ब्लॉकमध्ये. खूप वर्ष गेली गोवा प्लॅन केला होता, परंतु काही ना काही कारणामुळे आपला प्लॅन सक्सेस होत नव्हता. कुणाला सुट्ट्या नाही, कुणाला पैशाची अडचण. पण यावर्षी आपला प्लॅन सक्सेस होतो आहे आणि आज आम्ही फायनली गोव्यासाठी रवाना होणार आहोत. तर भेटूया 5 दिवसाच्या ब्लॉकमध्ये. 5 दिवसाची सिरीज डे बाय डे आपण सगळं अपडेट करू. डे फर्स्ट. तर मित्रांनो, फायनली आम्ही खेडच्या स्टेशनला पोचलो आहे. खेडवरून आमची ट्रेन आहे. कसं वाटतं भावांनो? खूप वर्षानंतर गोवा ब्लॅकला चाललोय. खूप वर्षातून प्लॅन केला होता आम्ही. आज आमचा प्लॅन सक्सेस होतोय. खूप बरं वाटतंय. हेच दिवस असतात मित्रांनो की आपल्या मित्रांसोबत फिरायचं असतं. लग्नानंतर कोण भेटत नाही, कोणीच भेटत नाही. चला फुल मजा करा रे भावांनो. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे जेवून बसलोय आहे. बघत असतात तुम्ही, आपले मित्र बसलेत आहेत. तर सांगायचं एक वेगळा सीन आपल्यासोबत झाला होता. आपल्याला जे मित्र सोडायला आले होते मागाशी म्हटल्याप्रमाणे, तर ते खेडवरून जायला नॉर्मली 2-2.5 तास पास होतात बाईकने जायला. 4 तास झाले तरी आपली मित्र घरी पोहोचलेच नाही. त्यामुळे सगळ्यांच्या मनात भीतीचं वातावरण फुल टाईट झालं होतं. कुणाच्या मनात खायची इच्छा नाही. आमचे कॅशियर तर पैसेच देत नव्हते आम्हाला जेवायला. तरी पण जबरदस्तीने एकदा फोन केला आणि फोन लागला आणि तो बोलला आम्ही पोहोचलोय घरी, सगळे सुखरूप आहेत म्हणून. आता सगळे खुश आहेत. एन्जॉयमेंट चालू राहील, अशीच एन्जॉयमेंट चालू राहील. आता नेमकी बिर्याणी खाल्लेली आहे. तर काय 2-2 बिर्याणी खाले आणि आमच्यातल्या एका माणसाला एवढं टेन्शन आला होता का तो काहीच खात पित नव्हता. आणि याची गाडी चालवणारा आपला जो मित्र होता तो एकदम बालिश नाबालिक जो आपण बोलतो ना, म्हणजे वयात नाही आलेला तो. त्यामुळे फुल टेन्शन, भाई फुल टेन्शन मध्ये होता. अक्षरशः डोळ्यातून पाणी. चणे पण खाल्लं नाही त्यांनी. तर मित्रांनो, फुस्की बॉयचा अनेक वेळा गोव्याला जायचा प्लॅन करत होते, परंतु आजपर्यंत काय सक्सेस झाला नव्हता. खूप वर्षानंतर आपला आज प्लॅन सक्सेस होतोय. सगळ्यांना त्याचा अनुभव काय आहे किंवा काय एक्सपिरियन्स किंवा काय वाटतंय प्रत्येकाला, तर आपण सगळ्यांना जाणून घेऊया प्रत्येकाचं मत काय. कट. पंक्या, तुला कसं वाटतंय? आपण खूप वर्षानंतर गोव्याला चाललोय. खूप आनंद होतोय मला. आपण एवढ्या वर्षांनी गोव्याला चाललोय. कधीपासून प्लॅन करत होतो, फायनली आज प्लॅन तो सक्सेसफुल होतोय. आम्ही आता गोव्याला जायला निघालोय ट्रेनमध्ये आहोत. निकेतन, तुला कसं वाटतंय? मला तर खूप आनंद होते, कारण 6-7 वर्षाचा आपण वाट बघतो त्या दिवसाची. त्या सक्सेस होते आपला प्लॅन, पण आपले काही मित्र आले नाही, त्याचा खूप दुःख होतं. आणि हा प्लॅन होण्याचा एक मेन मोटो किंवा मेन क्रेडिट आपण निकेतनला देऊ, कारण खूप मेहनत त्यांनी केली. अजून मित्र, कारण आपले अजून मित्र यायला पाहिजे असं मला वाटतं. आम्ही 7 जण आले. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम परत कधीतरी येऊ. पण आता आपण खुश आहोत. आता मजा करू गोव्याला. 5 दिवस फुल धिंगाणा. परिचित, तुला कसं वाटतंय? मला पहिली लय मी खुशीत आहे, कारण का आमचा ग्रुप कितीतरी वर्ष हे ट्राय करत होतो की लांब फिरायला जायचं, किती मोठी एक हप्त्याभराची एक ट्रिप काढायची. ती आज आमची सक्सेस झाली आणि त्यामुळे मी एवढा खुश आहे ना, लय खुश आहे. काय सांगूच शकत नाही. आतमध्ये गुदमरतात ते शब्द. मिथिल, तुला कसं वाटतंय? मी तर प्रथमच खुशच आहे. मिथिल, तुला कसं वाटतंय? मला तर एकदम मस्त वाटतंय, कारण मी प्रथमच कुठेतरी एवढा लांब फिरायला जातोय फुस्की बॉयज या ग्रुपकडून. तरी मी त्यांचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. तर नेक्स्ट प्रश्न आपल्या फुस्की बॉयज ग्रुपच्या एक्स पायलटला. इत्या, तुला कसं वाटतंय? मला इकडे मस्त वाटते. आपण भरपूर वर्षापासून प्लॅन करत होतो गोव्याला जायचा, पण काही कारणास्तव सक्सेस होत नव्हता. म्हणजे आपले मित्र उपस्थित नसतात प्रत्येक वेळेला. काही वेळेला मागच्या वेळेला पण लोणावळ्याला गेलो होतो, तेव्हा पण कोण नव्हते. तेव्हा पण 8 जण होतो, आता 7 जण आहेत. एक कमी होत चालला आहे. त्यामुळे मला भविष्यात भीती वाटते, इकडं कुठे जातील का नाही. आता आपण जातो ते सक्सेसफुल झालाय, खूप मजा येते. आणि आपल्या ग्रुपचे करता धरता स्वस्तिक, तुला कसं वाटतंय? आज मला खूप आनंद झाला आहे. आज ट्रिप सक्सेस झाली आहे आमची. आता जाम मजा येते. ट्रिप सक्सेस झाली आहे. जाणार उद्या वाजता बघा, फुल एन्जॉय करणार, दाखवणार. तर आमचं सर्वांचं इंट्रोडक्शन करून झालंय. तर आदेश, काय वाटते तुला? तर तुम्ही आता बघितल्याप्रमाणे सगळ्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, प्रत्येकाच्या मनात एकच दुःख आहे की आमची जी दुसरी मंडळी आहे, टोटल आम्ही 12 ग्रुपला आहोत, 7 जण आलो आहे. बाकी 4-5 माणसं आमची झालेली आहेत.
तर हे न आल्यामुळे आमच्या मनात थोडीशी खंत आहे, परंतु त्यांच्या आम्ही जळवणार, त्यांना दाखवून आम्ही किती एन्जॉयमेंट करतो. ही पार्टी एक नंबर होणार, म्हणजे अविस्मरणीय क्षण जो आम्ही इथे जगायला आलो आता लाईफ मधला, तो आमचा पहिला क्षण आहे आणि तो आम्ही जगणार आणि फुल एन्जॉय करणार. तर गाईज आता भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये. तर गाईज आता आमची ट्रेन थांबले रत्नागिरी स्टेशनला. रत्नागिरी स्टेशन. आमचे काही लोक आतमध्ये बसले. रात्रीचं 1 वाजलंय. आम्ही गप्पा गोष्टी करत करत आम्हाला काही झोप येत नाही. असं झालं गोवा कधी येतं. आणि आमचे 2 पार्टनर झोपलेत. एक इथे एक आहे वरती आणि इकडे ट्रेनचे कंपाऊंडर. आम्हाला काही झोप येत नाही. रात्रीचं 1 वाजला. सर्वजण गोव्याची वाट बघतायत कधी पोहोचणार. आमचा पायलट रितेश पालशेतकर सुट्टीवर आहे. आता आम्ही पोहोचलोय कुडाळ स्टेशन. कुडाळ स्टेशन अजून आम्हाला इथून काहीतरी 45-50 किलोमीटर लांब आहे. थिवीम. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे मडगाव स्टेशनवरती. ट्रेनचा प्रवास ऑलमोस्ट संपलेला आहे. इथून थोडंसं अजून जायचं आहे 1 तास. कुठे? किवीम स्टेशनला. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बघा हा मडगाव स्टेशन. ही ट्रेन आत्ताच्या ट्रेनमधनं आम्ही उतरलोय. आमचे मित्र परिवार आमचा ट्रिपसाठी फक्त झोपण्यासाठी आलेले म्हणजे. आणि पूर्ण जर्नी हा झोपला होता. झोपलो होतो. आम्ही जागो तू आमचा जागो. सिंगम हा सिंगम मूचीला फक्त ताव देतो. ताव मूच फक्त मोठी करणार. जागो तू. यो जागो होतो. यो आमचा एंटरटेनमेंट बॉय. इमान सर पायलट. एक्स पायलट. आता जर याने ट्रेन घेतली असती ना, ड्रायव्हर चालवली असती ना, 1 तासात आम्ही पोहोचलो असते ते. पण ड्रायव्हरच्या त्यांनी दया केली. जाऊ दे बोलला. थिवीम रेल्वे स्टेशनवरून आपण थेट आलो आहे प्रायव्हेट बसने म्हापसाला. 20 रुपये तिकीट आहे. सर्व्हिस काय चांगली नाही म्हणा, ठीक आहे. आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं. इथून पुढचा प्रवास आपला प्रायव्हेट गाडीने होईल. इथून डायरेक्ट आपण जाणार हॉटेलला गाडीवरती. भेटूया हॉटेलला गेल्यावर. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे भाजी मंडीमध्ये थोडीशी भाजी वगैरे घ्यायला. कारण बाहेरचा खर्च बघता आपला बजेट तेवढा नाही आहे. त्यामुळे आपण स्वतः आपल्याला किचन प्रोव्हाइड केले, त्यामुळे स्वतः जेवण बनवणार आहोत. चला भाजी खरेदी करूया. मित्रांनो, आता आम्ही जेवण बनवायला सुरुवात केले. आदेश कांदा कापतोय, परिचित फोनवर बोलतं. आणि स्वस्तिक तू काय करते? कोथिंबीर साफ करतोय. तिथ्या तू काय करतेस? कोलंबी साफ करते. तिथे अजून निकेतन आंघोळीला गेलाय. तिकडे मिथिल
मी तिला खाऊ घातले. कोण कोण काय काय काम करतोय. आणि हा इथे आदेश आहे. आदेश कांदे वगैरे कापायचं काम करतोय. आणि हा पंकज पवार बसलाय खायचं काम करतोय. आणि इकडे परिचित कदम गेला आहे आंघोळी करायला. ही आमची बेडरूम आहे पहिली. त्यानंतर हे बघूया आर नितीन पटेकर सगळ्यात मोठी जिम्मेदारी घेतली त्याने भात बनवायची. बघूया एवढा मोठा गावकीचा तो टोप घेतलाय त्याने. आणि आता इथे मात्र रायटा मोवर द मारा करते कोळंबी. आणि इथे कोलंबी साफ करण्याचं काम करतील स्वस्तिक आणि प्रितेश पालशेतकर, भाटी गावातील 1 नंबर कुक, सगळ्यात खराब जेवण बनवणारा माणूस.